सध्या पूर्ण देशामध्ये EVM बाबत चर्चा चालू असताना डिसेंबर 9ला हरियाणा हायकोर्टाने एक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं कागदपत्र उघड करा आणि उमेदवारांना द्या. कारण का पहिल्यांदा हरियाणामध्ये निदर्शनास आलं की पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढवलं जातं. अंडर रूल 93 into bracket 2 into bracket A of 1961, conduct of election rules 1961, ह्याच्या अंतर्गत तुम्हाला सगळ्या कागदांचं व्हेरिफिकेशन करण्याची परमिशन ही तुम्हाला कायद्यान्वये दिली होती आणि त्याच्या आधारावरती हायकोर्टाने डिसिजन दिला की तुम्ही ओपन करा आणि द्या त्यांना. काल संध्याकाळी गव्हर्नमेंट आणि इलेक्शन कमिशनने मिळून हा रूल बदलून टाकला. त्यांनी सांगितलं सगळी कागदपत्र उघड करता येणार नाही, काही मर्यादित प्रमाणात कागदपत्र उघड करता येतील आणि हे बंधन त्यांनी हायकोर्टालाही टाकलं की हायकोर्टही आमच्याकडे कागदपत्र मागू शकत नाही आणि तशा ह्याच्यात त्यांनी रूल चेंज केलेला आहे. आता जर EVM किंवा संबंधित विषयांमध्ये तुम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही असं तुम्ही सभागृहात म्हणाले, खरं तर त्यांनी उत्तर दिलं ते म्हणजे जणू काही इलेक्शन कमिशनचे ते प्रतिनिधी आहेत अशा स्वरूपात बोलले. जर तुम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही तर तुम्ही हा कायदा का बदललात? हा कायदा का बदललात? कारण का महाराष्ट्रातल्या अनेक जणांनी कागदपत्र मागायला सुरुवात केली आहे की हरियाणाचा डिसिजन म्हणजे एखादा हायकोर्टाचा डिसिजन आला की तो लागू होतो सगळ्या राज्यांना. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्याच्यावर स्टे देत नाही तोपर्यंत त्या हायकोर्टाच्या डिसिजनवर आधारित आपण सगळेजण कागदपत्र मागू शकतो. आता ही कागदपत्र जेव्हापासून ते मागायला लागलेत तेव्हापासून अस्वस्थ झालेलं इलेक्शन कमिशन हे केंद्राकडे गेलं आणि केंद्राने लगेच काढली तलवार, मार डालो संविधान को. तुम्हाला काय अधिकार नाही पेपर मागायचा? हो, इलेक्शन कमिशन इज अ पब्लिक एजन्सी. आमचं मतदान आम्हाला बघायचं आहे, आम्ही काय दुसऱ्याचं मतदान मागत नाही बघायला. म्हणजे खाईल त्याला खवखवे म्हणतात ना, मराठीमध्ये एक म्हण आहे, खाईल त्याला खवखवे. ह्यांना काय खवखवत आहे? हे का घाबरतात? हे घाबरतात कारण का चोर जो असतो ते गाणं ना, इथे दूध डोळे मिटून जात मांजराची, मनी चोरट्यांच्या आहे भीती का तयांची. तसंच आहे, मांजरीला वाटतं आपण दूध पितोय, कोणी बघत नाही, जग बघत असतं. जगाने सगळं बघितलेलं आहे, तुम्ही काय करताय? तुम्ही जे वाढलेले वोटिंग आहे ते दाखवा ना, त्याचं व्हिडिओग्राफी ओपन करा ना. हे कोर्ट सांगतं ना, आम्ही नाही सांगत ना. आणि मग तुम्ही सगळ्यांचे दरवाजे का बंद करताय कायदे आणून? याचाच अर्थ डाल में कुछ काला नाही, डाल ही काली है. मी पण बोलू नको का? तुमची अशी इच्छा असेल तर मी पण नाही बोलणार उद्यापासून. कोणी बोलतं का बोलत नाही ह्याच्यावर मी माझं बोलणं ठरवत नाही. कोणी बोललं नाही म्हणून मी बोलणार नाही असं होणार नाही. आणि तुमची इच्छा असेल साहेब तुम्ही पण बोलू नका तर मी नाही बोलणार उद्यापासून. तुमची काय इच्छा आहे ती एकदा सांगून टाका. अहो, मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला, कोण काय बोलतो याच्यावर माझं बोलणं अवलंबून नाही. मैदान जंग में मैं अकेला ही काफी हूँ, एवढी ताकद आणि हिंमत माझ्यात आहे म्हणून मी बोलतो. तर तुमचं म्हणणं असेल की आवड साहेब तुम्ही बोलत जाऊ नका, आम्हाला त्रास होऊन उन्हात बसावं लागतं, नाही बोलणार मी उद्यापासून. तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले या सगळ्याबद्दल त्याची सगळ्याची उत्तरं केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाने दिली. यामध्ये असा आता परत एकदा नियम बनतोय तर काय पुढे काय करताय? म्हणजे का देताय तुम्ही हे? हायकोर्टाने सांगितलंय ते हायकोर्टाचे दरवाजेच तुम्ही का बंद करताय? आम्हाला व्हिडिओग्राफी हवी आहे. आम्ही विचारतोय की इलेक्शन व्हीव्हीपॅट आणि EVMच्या वरती लाईट लावण्यात आला तर टीम का होता? त्याच्यात अंधार का होता? माझी चिठ्ठी कुठे जाते मला कळलं तर पाहिजे की बाबा तुमची चिठ्ठी जाऊन इथे पडलेली बघा, इथे पडलेली चिठ्ठी दाखवा. नुसतं आम्हाला ते दिसतं खाली प्रिंट होताना ते पुसून गेलंय का दुसरं काय आतमध्ये छापले गेलंय कोणाला कळतंय?
हे बघा, हे या जगामधले जेवढ्या मशीन्स होत्या त्या कशाच्या आधारावर तर बाहेर काढल्या गेल्या. जपानमध्ये, अमेरिकेमधनं, जर्मनीमधनं इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन आणि सगळं बाहेर का गेलं. 1% डाऊट ऑन द इलेक्शन प्रोसेस ऑफ वोटिंग इज डेंजरस टू डेमोक्रेसी असा जगाचा नियम आहे. साधं आहे. सीतेच्या वरती एका सामान्य माणसाने शंका घेतली. तिला अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागलं ना, सीतेला. जरा थांबावं, द्या ना अग्निपरीक्षा. हे कशाला असं लपून लपून कायदे बदलून करता. हा कायदा बदलला ना, ह्याच्या आधीचा एक कायदा लोकांना आठवत नसेल तर सांगतो. इलेक्शन कमिशन कोणी निवडावं याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की इलेक्शन कमिशन बनवत असताना विरोधी पक्षनेता, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असे 3 जण बसतील. हे आपल्याला अडचणीचं होईल असं जेव्हा सत्ताधाऱ्यांना वाटलं तेव्हा त्यांनी लोकसभेत जाऊन हा कायदाच बदलून टाकला आणि मुख्य न्यायाधीशांना बाहेर करून टाकलं आणि परत एक सत्ताधारी पक्षाचा माणूस घेतला. आता 2 सत्ताधारी पक्षाची माणसं जर एखाद्या कमिटीत असतील तर माणूस त्यांचा येणार नाही का. हा राजीव कुमार, हा त्यांचा माणूस आणून बसवला त्यांनी. काय नाही मिळणार आहे. आणि म्हणून हे सगळं घडलं की त्यांनी कायदाच बनवून 1961चा कायदा आहे की कागदपत्र द्या म्हणून. आता तर म्हणतो नाही द्यायची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.